माहीत आहे. आम्ही अशा मुलींना सुद्धा स्वीकारतो आणि त्यांचा सांभाळ करतो. काही अल्पनिवास, काही दीर्घनिवास त्यांना देतो आणि त्यांचं पुनर्वसन करतो. महाराज रडत असतात, ह्या पोरी रडत असतात आणि त्यांना 100% परत येण्याची इच्छा असेल, ती कुठलीही असू द्या, भिवंडीची असू द्या व मालेगावची असू द्या, तिथून आम्ही तिला काढून तिचं पुनर्वसन करतो. विषय असा आहे की असं घडत असते, नाही का. म्हणून चाहे कितना प्यारा हो लडका उसे सर पे बिठाना ना चाहिए. पूर्वीचा काळ सांगत होतो, पूर्वीचा काळ होता लेका, पोरीचं लग्न झालं ना की पोरी रडत होत्या ना, आजही रडतात. लग्न झाल्यानंतर बापाच्या गळ्यामध्ये पडून पोरी रडतात. बापावर खूप प्रेम करणाऱ्या पोरी त्या ठिकाणी वाटी लावत असताना बापाच्या गळ्याला मिठी मारून रडतात. महाराज बापसुद्धा खूप रडत असतो. मला आठवते, पूर्वी सासरवास होता ना तुमच्या काळामध्ये. माईची भेट होत नव्हती वर्ष बरोबर आहे ना, वर्ष भेट होत नव्हती. त्या दिवशी फक्त पत्र असायचे. पत्र एखाद्या वेळेला, मोबाईल तर नव्हतेच, तेच चांगलं होतं, मोबाईल नव्हते. या माया फार बिघडवतात महाराज पोरीला मोबाईलवर. हो, असं होते मग. आणि म्हणून त्या ठिकाणी मुलीला सासरवास होता, अडचणीचे दिवस होते. मला आठवते की माझी आई माझ्या बहिणीला अशी लोटायची, ते दरवाजा पकडायची, आणखी लोटायची, आणखी खांब पकडायची, आणखी लोटले की तुळशी वृंदावन पकडायची, आणखी लोटायची, रडायची, बाहेरचा दरवाजा पकडायची, आणखी लोटल्यानंतर गाडीत जबरदस्तीने बसून द्यावं लागत होती. बरोबर आहे ना माझं, जबरदस्तीने. आणि कुंकू लावत असताना, आणि महाराज ज्या वेळेला ती गाडी निघायची ना, बैलगाडी, त्यावेळेला जोराने हंबरडा फोडायची. माय तोपर्यंत धीर धरायची, पण पोरगी निघून गेल्यानंतर सारखी दिवस 2-4 दिवस रडत राहायची पोरगी माय. आणि ती मुलगी आपल्या सासरला जात असताना ती माहेरकडे पाहत होती. दृष्टांत आहे कन्या सासुऱ्याशी जाये, मागे, आवाज थोडं कमी करायचं, मागे परतोनी पाहे. दृष्टांत आहे, सिद्धांत आहे, तैसे झाले माझ्या जीवा, आणि केव्हा भेटसी केशवा. दृष्टांत कमी वाटला महाराजांना. हो, मुलीचं प्रेम राहते रे माहेरवर, पण माहेरचं प्रेम कमी होते ना. मुलगी श्रीमंत असेल तर माहेर प्रेम करते मायबाप गेल्यावर. मुलगी गरीब झाल्यावर माहेर प्रेम करते का, खरं सांगा? नाही करत तो भाऊ प्रेम. हा, श्रीमंत असेल तर हा, पण गरीब जर माझी बहीण असेल तर मुलगी किती श्रीमंत असू द्या, ते आपल्या गरीब भावाला विसरत नाही. पण भाऊ श्रीमंत झाला आणि मायबाप गेले की तो भाऊ आपल्या गरीब बहिणीकडे दुर्लक्ष केल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे ना माझं? बरोबर आहे.